आंबेडकर यांच्या जयंतीप्रीत्यर्थ आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अंतर्गत मतदान जागृती या संयुक्त कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी आदरणीय डोळे सरांचं व्याख्यान ठेवलं होतं। त्या व्याख्यानसत्राला उपस्थित आदरणीय डोळे सर, अपर जिल्हाधिकारी, माझे सर्व सहकारी अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित बाल संरक्षण हक्क समितीचे अध्यक्ष शेरखाने मॅडम आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, आपण सर्वप्रथम मी आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आदरणीय डोळे सरांचं सुद्धा मनापासून मी आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी अतिशय कमी शॉर्ट पिरियडमध्ये त्यांना विचारणा केल्याबरोबर लगेचच त्यांनी होकार दिला आणि अतिशय कमी वेळामध्ये अतिशय जास्त माहिती आपल्या सर्वांसमोर दिलेली आहे। आपल्यापैकी काही जणांनी कदाचित वाचलं कोणीच नसणार आहे ते जी भाषणं आहेत बाबासाहेब आंबेडकरांची, आणि विशेषतः घटनेच्या अनुषंगानं, लोकशाहीच्या अनुषंगानं आपण बाकी आपल्याला चरित्र बाबासाहेबांचं संपूर्ण माहिती आहे, आपल्याला त्यांच्या बऱ्याच घटना पण माहिती आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असतील, कृषी क्षेत्रामध्ये असतील, जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काही ना काहीतरी लेखन केलेलं आहे। त्या लेखन मात्र आपण वाचत नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच अंगानं बाबासाहेबांनी पूर्णपणे समजलेले नसतं। पण डोळे सरांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये चांगली माहिती आपल्याला दिली आणि डोळे सरांचे मोठे बंधू आमचे उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य नायक डोळे सर म्हणून फार प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या घराण्यावर सरस्वतीचा कायम वर्षाव राहिलेला आहे आणि अतिशय प्रचंड अभ्यास, प्रचंड वाचन त्यांच्या नायक डोळे सरांचा पण होता आणि या डोळे सरांचा पण आहे आणि त्यांचं लेखन हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुरुवातीला सरांनी सुद्धा सांगितलं की माझ्या लेखनाबद्दल काय झालेलं आहे आणि मी कशा पद्धतीने लेखन करतो, तर त्यांचा अभ्यासाचा एक व्यासंग आहे आणि त्या अभ्यासातूनच माणूस एखादं मत व्यक्त करायचं आहे किंवा एखाद्या अँगलनं काहीतरी आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत, तर त्या दृष्टिकोनातून तेवढा अभ्यास सुद्धा असला पाहिजे आणि डोळे सरांनी या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी दिलं। मी त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज दोन विषय आहेत, एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि दुसऱ्या बाजूला आपली चालू असलेली निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीमध्ये निवडणुका हा किती महत्वाचा विषय आहे आणि निवडणुका ह्या कशावर आधारलेल्या आहेत हे आता इथं सभागृहात बसलेल्या कुणालाही वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही। आणि राज्यघटना जेव्हा तयार झाली, जेव्हा या घटनापीठाच्या या मसुदा समितीच्या अनेक बैठका झाल्या, अनेक देशाच्या, जगातील कानाकोपऱ्यातल्या देशाच्या घटनेचा जेव्हा अभ्यास केला गेला, त्या देशातील सामाजिक, आर्थिक, भौतिक परिस्थिती, आपल्या देशातील सामाजिक, आर्थिक, भौतिक परिस्थिती या सर्वांचा ताळमेळ घालता घालता या समितींना प्रचंड मेहनत करावी लागली आणि आज डोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे आज सुद्धा जगातील अनेक लोकांना आपली राज्य जी घटना आहे देशाची ती भुरळ पाडते, ते याचसाठी की कुठल्याही देशाच्या घटनेची कॉपी न करता आपल्या देशाला काय पाहिजे, आपल्या देशातील समाज परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सोशो इकॉनॉमिक परिस्थिती बदलण्यासाठी काय काय आवश्यक होतं ते सर्व घटनेमध्ये टाकलेलं आहे। आणि म्हणून आम्ही जेव्हा लोकशाहीची फळं ही चाकत असतो, जेव्हा एखादा कायदा आपण वाचत असतो किंवा आपण आता प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला पाहिजे तेवढं कलम आपण वाचतो आणि काम करून आपण मोकळं होतो, परंतु बरेच कायदे असे ते कायदे तयार करताना म्हणजे बऱ्याच वेळेस अंमलबजावणी करताना सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही एखादा कलम काय सांगतोय, उपकलम काय सांगतोय, कधी कधी कन्फ्यूज होतो। अशा वेळेस ते कायदा तयार करताना संसदेत किंवा विधानसभेमध्ये जी चर्चा झालेली असते ती वाचली पाहिजे। आपण घटनेचे प्रिअँबल वाचतो, पूर्ण घटना त्या प्रिअँबलमध्ये आपल्याला समोर येते। तसं कायद्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला कलम नंबर 1 या कायद्याला काय म्हणायचं इथून सुरुवात होती, कलम नंबर 2 मध्ये कशाला काय म्हणावे याची व्याख्याने सुरुवात होती आणि नंतर मग अनेक कलम, उपकलम, उपकलम त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात, परंतु ते कायदा करताना संसदेमध्ये जी चर्चा झालेली असते ती फार महत्वाची असते आणि घटना तयार करताना सुद्धा सभागृहामध्ये जी चर्चा झालेली आहे ते जर आपण कधी वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की घटनाकारांच्या पीठाच्या प्रत्येक सदस्यांनी किती मेहनत घेतलेली आहे। आणि म्हणून
प्रजासत्ताक जेव्हा आपला देश झाला तेव्हा एका व्यक्तीची सत्ता घटनेने ठेवलेली नाही, प्रजेची सत्ता ठेवलेली आहे. आणि प्रियांबल जेव्हा आपण वाचतो तेव्हा आम्ही भारतीय नागरिक असा शब्द आलेला आहे. आपण ते सरळ वाचून जातो, परंतु ते वाचताना आपल्याला हे लक्षात येत नाही की या शब्दाची ताकद काय आहे, तो शब्द कशासाठी लिहिला गेलेला आहे, तो शब्द तिथे टाकत असताना त्याचं किती विचार मंथन त्या पाठीमागे झालं असेल आणि त्याच्यानंतर ते शब्द त्यामध्ये घातला गेला असेल, हा आपण कधी फार खोलामध्ये जाऊन विचार करत नाही. आणि मग आम्ही भारतीय नागरिक स्वतः प्रति समर्पित करतो जेव्हा असं म्हणतो, तेव्हा ही जी लोकशाही आहे ती लोकशाहीचं जतन करणं, लोकशाही समृद्ध करणं, लोकशाही टिकून ठेवणं ही प्रत्येक भारतीय नागरिकांची तेवढी जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवानं जसं सरांनी उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांना लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये काय अभिप्रेत होतं, जेव्हा लोकप्रतिनिधित्व अधिनियम हा जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट जेव्हा कायदा तयार होत होता आणि तयार झाल्यानंतर तो पारित होत होता, त्या पारित होत असतानाची जी चर्चा झालेली आहे की इथून गेलेला निवडून गेलेला प्रत्येक जो उमेदवार आहे त्यांनी त्याला ज्या भागामधून तो निवडून आलाय त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रतिनिधित्व त्यांनी